हॅप्पी दीपावली सर्वांना. देवांश स्टडी या चॅनलतर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर पाहूया आजचे काही महत्त्वाचे प्रश्न. पुढीलपैकी कोणती ग्रंथी संपूर्ण शरीर व जननेंद्रिय यांच्या विकासामध्ये समतोल राखते? पुढीलपैकी कोणती ग्रंथी संपूर्ण शरीर व जननेंद्रिय यांच्या विकासामध्ये समतोल राखते? तर पर्याय क्रमांक 2 थायमस ग्रंथी. थायमस ग्रंथी पर्याय क्रमांक 2. अध्यापनासंबंधीची वर्णनात्मक, परिणामकारक दृष्टीत, उद्दिष्ट दृष्टीत, आदर्शवादी ही 4 स्पष्टीकरण कोणी दिली? तर अध्यापनविषयी ही 4 स्पष्टीकरण कोणी दिली? पुढीलपैकी वर्णनात्मक, परिणामकारक दृष्टीत, तर ही 4 स्पष्टीकरण B.O. स्मिथ यांनी दिली. पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे? पुढीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे? पुढीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे? तर पर्याय क्रमांक 2 शिक्षा अध्ययन हा प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे. बहुदिश विचार प्रक्रिया या विद्यार्थ्यामध्ये अधिक असते. बहुदिश विचार प्रक्रिया या विद्यार्थ्यामध्ये अधिक असते. पुढीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यामध्ये बहुदिश विचार प्रक्रिया ही अधिक असते? तर सृजनशील या विद्यार्थ्यामध्ये. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियेचे पूर्वतयारी, उबवन, उद्दीपन व पडताळा? पूर्वतयारी, उबवन, उद्दीपन व पडताळा असे 4 प्रमुख टप्पे आहेत. तर असे प्रमुख टप्पे पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियेचे आहेत? तर पर्याय क्रमांक 1 सृजनशीलता या प्रक्रियेचे 4 प्रमुख टप्पे आहेत. क्रेशमर यांनी डॅश डॅश व्यक्तिमत्व प्रकाराचा उल्लेख केला आहे. क्रेशमर यांनी किती व्यक्तिमत्व प्रकाराचा उल्लेख केला आहे? क्रेशमर यांनी किती व्यक्तिमत्व प्रकाराचा उल्लेख केला आहे? तर पर्याय क्रमांक 2 3 व्यक्तिमत्व प्रकाराचा उल्लेख केला आहे. पुढील प्रश्न. पुढीलपैकी हा प्रकल्प पद्धतीचा जनक आहे. पुढीलपैकी हा प्रकल्प पद्धतीचा जनक आहे. तर कोण आहेत? पुढीलपैकी प्रकल्प पद्धतीचे जनक कोण आहेत? किलपेट्रिक हे प्रकल्प पद्धतीचे जनक आहेत. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न. अब्राहम मास्लो यांच्या गरजाची श्रेणीबद्ध रचना प्रक्रियेमध्ये मनोऱ्याच्या अंतिम टप्प्यात कोणती गरज आहे? तर अब्राहम मास्लो यांच्या गरजांच्या श्रेणीबद्ध रचना प्रक्रियेमध्ये मनोऱ्याच्या अंतिम टप्प्यात कोणती गरज आहे? तर पर्याय क्रमांक 3 आत्मप्रचिती. मनोरा पाहून घ्या तुम्ही. तर अंतिम टप्प्यामध्ये आत्मप्रचिती ही गरज आहे. पुढीलपैकी अचूक जोडी कोणती? पुढीलपैकी अचूक जोडी कोणती? रॉस स्मृती म्हणजे नवा अनुभव अशी व्याख्या केली का नॉर्मन एल्मन यांनी? स्मृती म्हणजे धारणा, एडगेल स्मृती म्हणजे धारणाशक्ती. तर वरील सर्व जोडी या अचूक आहेत, म्हणजे सर्व जोडी या बरोबर आहेत. पुढीलपैकी कोणती पद्धत भिन्न विचारांना चालना देणारी नाही? पुढीलपैकी कोणती पद्धत भिन्न विचारांना चालना देणारी नाही? पुढीलपैकी कोणती पद्धत ही भिन्न विचारांना चालना देणारी नाही? तर
माइंड कॅलिब्रेटिंग ही पद्धत भिन्न विचारांना चालना देणारी नाही. मेंदूच्या पक्षाघाताचे प्रकार पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती? तर पक्षाघात दिलेला आहे आणि त्यांचे प्रकार, तर पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती? पुढीलपैकी अयोग्य जोडी, तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी मोनोप्लेजिया असेल. तर मोनो म्हणजे दोन नाही होत, दोन होत नाही म्हणून दोन हात किंवा दोन पायावर परिणाम, ही जोडी चुकीची आहे. पर्याय क्रमांक 4 ही जोडी चुकीची आहे. पुढीलपैकी कोणती आधुनिक उपपत्ती नाही? पुढीलपैकी कोणती आधुनिक उपपत्ती नाही? तर ब्लूमची आहे, बांदुराची आहे, अध्ययन, माहिती, प्रक्रिया, करण, प्रतिमान ही पण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही थॉर्नडाईकची संयोजन उपपत्ती ही आधुनिक उपपत्ती नाही. तर पुढीलपैकी ही आधुनिक उपपत्ती नाही. पर्याय क्रमांक 4. ज्ञानाची समर्पकता दाखवून देणारी उपपत्ती कोणी मांडली? ज्ञानाची समर्पकता दाखवून देणारी उपपत्ती कोणी मांडली? ज्ञानाची समर्पकता दाखवून देणारी उपपत्ती कोणी मांडली? तर पर्याय क्रमांक 1 ब्रुनर यांनी मांडली. पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर असेल. पुढील प्रश्न, बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंड अवस्थेपर्यंत बालकाचा विकास कसा होतो? या ठिकाणी अवस्थेपर्यंत डबल आलेले. तर बालकाचा विकास कसा होतो याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे म्हणजे बालमानसशास्त्र, अशी व्याख्या कोणी केली? तर अशी व्याख्या कोणी केली? तर E.B. हटलॉक यांनी केली. E.B. हटलॉक. पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी कोणत्या पद्धतीमध्ये कमीत कमी निरीक्षण व जास्तीत जास्त तर्क केला जातो? आपल्याला जो अनुभव आलेला असतो तो तर्क करून मनुष्य स्वभावाचा अंदाज या पद्धतीने केला जातो. तर या पद्धतीत कमीत कमी निरीक्षण व जास्तीत जास्त तर्क केला जातो. तर पर्यक पद्धती. पर्याय क्रमांक 1 पर्यक पद्धती. पुढील प्रश्न, मांजर आडवे गेले की महत्त्वाची काम होत नाहीत, हे उदाहरण कोणत्या पद्धतीचे आहे? मांजर आडवे गेले की महत्त्वाची काम होत नाहीत, हे उदाहरण कोणत्या पद्धतीचे आहे? दंतकथा, पर्यक, सर्वेक्षण का मनोविश्लेषण? तर पर्याय क्रमांक 1 दंतकथा या पद्धतीचे आहे. पुढील प्रश्न, स्वभाव, अनुमान किंवा तर्क करण्याची पद्धती, त्याला काही शास्त्रीय आधार असत नाही. तर ही कोणती पद्धती? पर्यक पद्धती, कसोटी पद्धती, दंतकथा का मनोविश्लेषण? स्वभाव, अनुमान किंवा तर्क करण्याची पद्धती, या ठिकाणी अनुमान असे आहे. तर पर्याय क्रमांक 3 दंतकथा. आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल योग्य विधान कोणते? आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल पुढीलपैकी योग्य विधान कोणते? तर ही विधाने वाचन करून घ्या तुम्ही. 3 विधान. तर वरीलपैकी सर्व विधान हे आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल योग्य विधान आहे. तर वरीलपैकी सर्व 3 विधाने योग्य आहेत. मनोविश्लेषण या पद्धतीत सिगमंड यांनी मानसिक क्रियेची 3 घटक सांगितले, तर पुढीलपैकी कोणता घटक नाही? तर सिगमंड यांनी मनोविश्लेषण पद्धतीबद्दल 3 घटक सांगितले, तर तो एक घटक नाही पुढीलपैकी, तर तो कोणता? बाल्य अवस्था. पर्याय क्रमांक 4 हा घटक सांगितला नाही, बाल्य अवस्था. बालमानसशास्त्र हा एक मानसशास्त्रीय अभ्यास आहे ज्यामध्ये गर्भधारणेपासून किशोर अवस्थेपर्यंत मुलांचा अभ्यास केला जातो. असे कोणी म्हटले? बालमानसशास्त्र
हा एक मानसशास्त्रीय अभ्यास आहे ज्यामध्ये गर्भधारणेपासून किशोरावस्थेपर्यंत मुलांचा अभ्यास केला जातो. तर हे क्रो अँड क्रो यांनी म्हटले. पर्याय क्रमांक 1 क्रो अँड क्रो. बुद्धिमत्तेची एकसंध उपपत्ती कोणाची? बुद्धिमत्तेची एकसंध उपपत्ती कोणाची? बुद्धिमत्तेची एकसंध उपपत्ती कोणाची? पुढीलपैकी बुद्धिमत्तेची एकसंध उपपत्ती कोणाची? तर पर्याय क्रमांक 1 कॅटेल यांची. बुद्धिमत्तेची एकसंध उपपत्ती कॅटेल यांची. पर्याय क्रमांक 1. युंग या मानसशास्त्राच्या मते अशी व्यक्ती कृतीप्रवण असतात. युंग या मानसशास्त्राच्या मते अशी व्यक्ती कृतीप्रवण असतात. तर युंग या मानसशास्त्राच्या मते अशी व्यक्ती कृतीप्रवण असतात. तर बहिर्मुखी अशी व्यक्ती कृतीप्रवण असतात. बहिर्मुखी. पर्याय क्रमांक 2. व्यक्तिमत्वाला मानसिक यंत्रणाची संघटना असे कोणी म्हटले? व्यक्तिमत्वाला मानसिक यंत्रणाची संघटना असे कोणी म्हटले? व्यक्तिमत्वाला मानसिक यंत्रणाची संघटना असे कोणी म्हटले? तर पर्याय क्रमांक 2 जी.डब्ल्यू. ऑलपोर्ट यांनी म्हटले. पर्याय क्रमांक 2 जी.डब्ल्यू. ऑलपोर्ट. आमरण उपोषण करणे हे संरक्षण यंत्रामधील कोणत्या प्रकारात येते? आमरण उपोषण करणे हे संरक्षण यंत्रामधील कोणत्या प्रकारात येते? आमरण उपोषण करणे हे संरक्षण यंत्रामधील आत्मताडन या प्रकारात येते. पर्याय क्रमांक 1 आत्मताडन. पुढील प्रश्न या ठिकाणी मनोचित्रण असे, तर मनोज असे झालेले आहे. तर चुकून या ठिकाणी मनोचित्रण ही संकल्पना प्रथम कोणी मांडली? मनोचित्रण ही संकल्पना प्रथम कोणी मांडली? तर पर्याय क्रमांक 1 टोनी बुझन यांनी मांडली. टोनी बुझन. संकल्पना चित्रण हे तंत्र यांनी प्रथम विकसित केले. पुढीलपैकी संकल्पना चित्रण हे तंत्र यांनी प्रथम विकसित केले. तर जोसेफ डी नोवाक यांनी संकल्पना चित्रण हे तंत्र प्रथम विकसित केले. पर्याय क्रमांक 1. एखाद्या शिशुला खेळणी दिल्यावर तो बहुधा तोंडात धरण्याचा प्रयत्न करतो. ही कृती कशाशी संबंधित आहे? तर एखाद्या शिशुला खेळणी दिल्यानंतर तो बहुधा तोंडात धरण्याचा प्रयत्न करते. ही कृती कशाशी संबंधित आहे? एखाद्या शिशुला खेळणी दिल्यानंतर तो तोंडात धरतो. ही कृती समतोल याच्याशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 3. पुढीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? पुढीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? कृती आधारित शिक्षण, महात्मा गांधी, शोधन पद्धती, जोराम ब्रुनर, संवादातून शिक्षण, सॉक्रेटिस, गिजुबाई बदेका, महाविद्यालयीन शिक्षण. तर पर्याय क्रमांक 4 ही जोडी अयोग्य आहे. ही जोडी चुकीची आहे. बुद्धिमत्ता विषयक त्रिकूट उपपत्ती कोणाची? बुद्धिमत्ता विषयक त्रिकूट उपपत्ती कोणाची? बुद्धिमत्ता विषयक त्रिकूट उपपत्ती कोणाची? तर स्टेनबर्ग यांची. पर्याय क्रमांक 1 स्टेनबर्ग. बुद्धिमत्तेचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत किंवा बहुविध बुद्धिमत्ता उपपत्ती कोणाची? बुद्धिमत्तेचा बहुविध
बुद्धिमत्ता सिद्धांत किंवा बहुविध बुद्धिमत्ता उपपत्ती कोणाची? तर पर्याय क्रमांक 3 हार्वर्ड गार्डनर. तर अशाच माहितीसाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा.